नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. हिवाळा सुरू होताच मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी यायला सुरुवात होते. चला तर मग ह्या स्ट्रॉबेरीपासून आपण टी टाईम केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. टी टाईम केक अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होतो व तितकाच टेस्टीही लागतो. त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण पाहू. मी इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे. चाळून घ्यायचा आहे आपल्याला मैदा, जेणेकरून आपला केक छान तयार होईल. अर्धी वाटी आपण पिठी साखर घेतली आहे. 1 कप कंडेन्स मिल्क आहे. अर्धा कप दूध आहे. अर्धा कप तेल आहे. 2 चमचे बटर, लिंबाचा रस, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग सोडा व 10 ते 12 आपण स्ट्रॉबेरी बारीक चिरून घेतले. सुरुवातीला आपण पॅन गरम करून घेतलेला आहे व त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेल्या स्ट्रॉबेरी घालून घेऊया. आपल्याला याचा क्रश तयार करून घ्यायचा आहे. मी इथे अर्धी वाटी पिठी साखर व 1 चमचा लिंबाचा रस घालून घेते, जेणेकरून आपला हा क्रश छान असा तयार होईल. आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा, नाहीतर आपला क्रश खाली लागू शकतो. चमच्याच्या साह्याने व आपलं जे पावभाजीचं स्नॅशर असतं त्याचा वापर करून आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश करून घ्यायचे आहेत. पाहू शकता आपला क्रश छान असा तयार झालेला आहे. मी आता एका बाउलमध्ये 2 चमचे बटर घेतलेलं आहे ते काढून घेत आहे व जे 1 वाटी आपण कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे इथे ते घालून घेऊया. आपण इथे कंडेन्स मिल्कऐवजी साखरेचाही जास्त प्रमाणात वापर करू शकता. आता आपलं हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. मी इथे साखर वापरली नाही आहे, म्हणून मी इथे 1 कप कंडेन्स मिल्क घेतलं आहे. आपण इथे कंडेन्स मिल्कऐवजी 1 कप साखरही वापरू शकता. मी अर्धा कप तेल घालून छान असं हे बीटरच्या साह्याने फेटून घेणार आहे, जेणेकरून एकसारखं एकजीव होईल हे बॅटर आपलं. आता आपण जो 1.5 कप मैदा घेतलेला आहे तो थोडा थोडा करून आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. छान असं आपल्याला स्पॅच्युलाने एका डायरेक्शनमध्ये कट अँड फोल्ड मेथडने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं हलवून घ्यायचं आहे अलगद हाताने, नाहीतर आपला केक खाली बसू शकतो. आता आपण जो उरलेला मैदा आहे तोही घालून घेत आहे व पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेणार आहोत. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स. आपण इथे व्हॅनिला इसेन्सऐवजी स्ट्रॉबेरी इसेन्सही वापर करू शकता आपल्या आवडीप्रमाणे. छान असं आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. सुरुवातीला हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला दूध कितपत लागेल याचा अंदाज येईल व लागेल तसं आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. एकदमही दुधाचा वापर करायचा नाही, नाहीतर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं. बघू शकता छान असं ह्याच्यामध्ये दूध घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपण टीन घेतलेला आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे केक टीन घेऊ शकता किंवा केक टीन नसेल तर कुकरचा डबाही इथे वापरू शकता. मी आता हे बॅटर घालून घेतलेलं आहे केक टीनमध्ये व जो आपण स्ट्रॉबेरीचा क्रश तयार करून घेतलेला आहे. बघू शकता आपला स्ट्रॉबेरीचा क्रश किती छान तयार झालेला आहे. हा तुम्ही मुलांना ब्रेडला लावूनही खायला देऊ शकता किंवा चपातीबरोबरही देऊ शकता. आता आपण हे बॅटर घालून घेतल्यानंतर टूथपिकच्या साह्याने हा क्रश असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व पुन्हा एकदा ह्याच्यावरती आपण जो बॅटर तयार केलेला आहे त्याची लेअर लावून घेणार आहोत. अलगद असं आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. जास्तही दाब द्यायचा नाही, नाहीतर आपला केक खाली बसू शकतो. व पुन्हा एकदा मी स्ट्रॉबेरी क्रश घालून घेत आहे व व्यवस्थित असं चमच्याने ह्याला पसरवून घ्यायचं व टूथपिकच्या साह्याने त्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून छान असा आपल्या केकमध्ये स्ट्रॉबेरीची लेअर दिसेल. अलगद असं ह्याला टूथपिकच्या साह्याने मिक्स करून घेतलेलं आहे व पुन्हा एकदा त्याचप्रमाणे मी शिल्लक राहिलेलं बॅटर वरती घालून घेतलेलं आहे व स्पॅच्युलाच्या साह्याने अलगद असं ह्याला मिक्स करून घेते. बघू शकता छान अशी मी टूथपिकच्या साह्याने याला झिगझॅग लाईन मारून घेतलेल्या आहेत, जेणेकरून छान असा आपला हा केक तयार होईल. मी आता 10 मिनटं आपलं भांडं प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं. आपण हे ओव्हनमध्येही करू शकता. छान असं भांडं आपलं प्रीहीट झालेलं आहे. मी आता केक टीन ठेवून घेते व 40 ते 45 मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. बघू शकता 40 ते 45 मिनटं झालेली आहेत. आपला केक छान असा बेक झालेला आहे. मी टूथपिकच्या साह्याने आपल्याला चेक करून दाखवते. टूथपिक आपली क्लिअर आलेला आहे. केक आपला अगदी तयार झालेला आहे. मी आता चॉपिंग बोर्डवरती ठेवून हा केकचे स्लाइस करून दाखवते. आपल्याला अलगदच हा केक कट होतो. बघू शकता किती छान असा आपला हा केक तयार झालेला आहे. आतूनही व्यवस्थित बेक झालेला आहे, कुठेही आतमध्ये कच्चा राहिलेला नाही आहे आणि अगदी स्पॉन्जी तयार होतो व चवीलाही तितकाच टेस्टी लागतो. तुम्ही टी टाईम केक म्हणूनही खाऊ शकता किंवा असाही खायला छान लागतो. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये व पटकन असे तयार होते.
बघू शकता स्ट्रॉबेरीची लेअर आतमध्ये छान अशी दिसत आहे व टेस्टही छान येते स्ट्रॉबेरीची. अगदी कमीत कमी वेळामध्ये हा केक तयार होतो व चवीला तर अगदी अप्रतिमच लागतो. मग कसा वाटला आजचा स्ट्रॉबेरी केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.